सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया. आजचं टॉपिक आहे क्वेश्चन अँड आन्सर. काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत. मागच्या वेळेस जे प्रश्न झालं तो संपला. आजचा प्रश्न आहे, मला नेहमी राग का येतो आणि चिडचिड का येतो. प्रश्न आहे, नेहमी राग आणि चिडचिडा का येतो. ह्या प्रश्नावर आज आपण बोलणार आहोत. राग आणि चिडचिड. रागच्या अगोदरचा पार्ट आहे चिडचिड आणि चिडचिडीचा नंतरचा पार्ट आहे राग. म्हणजे चिडचिडेपणा हा छोटंसं वृक्ष आहे समजू, आणि राग त्या वृक्षाला लागलेली फळं आहेत. प्रत्येकाला डायरेक्टली राग येत नाही, अगोदर चिडचिडा येत असते. मग चिडचिडपणा जास्त होऊन मग त्याची रूपांतरण रागमध्ये होत असते. म्हणून राग आणि चिडचिडेपणा हा एकच आहे. फर्स्ट चिडचिडेपणा, नंतर राग. तर आपण प्रश्न काय आहे की राग आणि चिडचिडा का बरं येतो. ह्याच्या मागं कारण आहेत, सायकोलॉजिकली कारण. आपल्याला वाटतं तो तसा बोलला किंवा ह्याने असा बोलला म्हणून मला राग येतो, नाहीतर मी शांत स्वभावाचा आहे, मला राग येत नाही असं आपल्याला वाटतं. परंतु कोणाच्या काही बोलण्यानं तुमच्यामध्ये राग येत असाल तर तुम्ही असं समजून घेऊ नका की त्यांच्या बोलण्यानं तुम्हाला राग येत आहे. कारण शब्द तेवढे शक्तिशाली नसतात की आपल्या भावनांचा उद्रेक वाढवू शकणार. शब्द फक्त शब्द असतात, पण त्या शब्दाला आपण किती आपल्या मनावर घेतो ते आपल्यावर राग यायचं किंवा न यायचं याच्यावर डिपेंड आहे. आणि आपल्या मनात ऑलरेडी बरेच काही दडपण असते, डिप्रेशन असते लहानपणापासून. ते जसे लहानपणापासून आई वडील सांगतात असं करू नको, इकडे जाऊ नको, हे करू नको, ते नको. ते एक प्रकारचा राग असतो आपल्याला त्यांच्यावरती की मला माझ्या मनासारखं करू देत नाही. मग राग तर आपण त्याच्यावरती व्यक्त करणार नाही, कारण आई वडील आहेत ते. आई वडील समजा किंवा वर्गात शिक्षक समजा किंवा आपले वडीलधारी समजा जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, किंवा लहान भाऊ असेल तर मोठा भाऊ असेल तर त्यापेक्षा मोठा भाऊ, किंवा मावस भाऊ, XYZ. आपल्यापेक्षा वयाने जे मोठे असतात ते नेहमी आपल्याला ना थांबवत असतात, दाबत असतात की असं करू नको, तसं करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. मग आपण त्यावेळेस तर त्यांचं ऐकतो, कारण ऐकावं लागतं. पण आपल्या मनात एक राग निर्माण होतो त्याच्याबद्दल की मला हे असं करायचं होतं पण तो करू दिला नाही. तो राग आपल्या मनात ना साचतो, आपल्या अंतर्मनात. मग आपण काय करतो, जसं संधी मिळेल तसं तो राग बाहेर काढतो. म्हणजे शिक्षक, आई वडील, वडीलधारे, मोठे भाऊ किंवा जे काय आपल्यापेक्षा वयाने मोठे असेल ते जे आपल्याला नेहमी शिक्षण देत असतात, म्हणजे असं करू नको, तसं करू नको, हे करू नको, ते करू नको, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, असं जा, तसं जाऊ नको, हे जे आपल्या माइंडमध्ये साचतं आहे, त्यांच्याबद्दल जो राग द्वेष आहे आपल्याला कळून येत नाही. आपल्याला वाटतं की आपण वडीलधाऱ्यांचं ऐकतो, मोठ्या भावांचं ऐकतो, सर्वांचं ऐकतो, शिक्षकांचं ऐकतो. पण प्रत्येक वेळी ऐकतोच असं नाही. जी गोष्ट चांगली वाटेल ते आपण ॲक्सेप्ट करतो, पण जी गोष्ट चांगली वाटत नाही, आपल्या मनाविरुद्ध वाटते, ती सुद्धा आपण ऐकतो नाईलाजाने. मग तो जो राग आहे त्याच्याबद्दल तो आत दडपला जातो. आता तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला तुमच्या भावाबद्दल राग आहे का किंवा आईवडिलाबद्दल राग, तुम्ही काय म्हणता, नाही तसं काही नाही. कारण हे आपल्याला कळून सुद्धा येत नाही. आपल्याला हे कळून येत नाही. तुम्ही म्हणू शकणार नाही की ते माझ्या शिक्षकावरती मला लई राग आहे. नाही म्हणू शकणार.
तुम्हाला कळणारच नाही ना. कारण त्या मोमेंटला जे बोललेलं असते त्यावेळेस जे राग येत असतो ते वडीलधारे आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, म्हणून आपण ते दणकन अंतर्मनात खेचून घेतो. त्याच्यावरती राग आपण काढत नाही. मग हा जो मुवमेंट्स आहेत सगळे आपल्या जीवनात, ते सगळं अंतर्मनात साचलं जातं. सगळं अंतर्मनात साचलं जातं सर्वांबद्दल. त्यांच्यासमोर आपण चांगलंच बोलतो, त्यांच्यासमोर आपण राग व्यक्त करू शकणार नाही. अंतर्मनात साचतो. अंतर्मनात साचल्यावर आपलं इनर माइंड काय करतो, जेव्हा फुल होत तर तो कुठून तर बाहेर त्याला पडायचं असतं. जसं घागर भरली, जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत पाणी साचते, पण जेव्हा भरती तेव्हा ओव्हरफ्लो. तसं तर कोण काय म्हणला, आता तो आपल्या बरोबरीचा असेल किंवा आपल्यापेक्षा छोटा असेल, वयानं ताकदीनं जे काय असेल, आपण त्याच्यावरती तुटून पडतो की तू मला असं का बरं म्हणला, बोल असं का बरं म्हणला. मग याच्यातनं आपला जो राग होता अंतर्मनात साचलेला तो आपण बाहेर काढतो, काही प्रमाणात तरी बाहेर काढतो. मग आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं. मग आपण तेच आपलं घरी आलं की मोठेपणा सांगतो, त्याने असं म्हणला मग मी त्याला सोडलोच नाही, मी बी त्याला असं म्हणलो तसं म्हणलो, मग लोक गोळा झालेत, मग तिने समजून सांगितलं, मग मी गप्प बसलो. ह्याच्यात काही मोठेपणा नाही आहे. तीळ मात्र सुद्धा मोठेपणा नाही. तुमच्या अंतर्मनातला राग तुम्ही त्याच्यावरती व्यक्त केला, तो जे बोलला त्याच्यावरती एवढं भडकायचं काही कारण नव्हतं. एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, आपल्याला शिवीगाळ करते, त्याच्यावरती एवढा मोठा रिॲक्ट होणं काही गरजेचं नसतं. पण आपल्या अंतर्मनातला जो राग आहे, द्वेष आहे, तो ह्याला कारणीभूत असतो. तो लगेच स्प्रिंगसारखा उसळून बाहेर येतो. मग आपण त्याच्यावरती रिॲक्ट होतो. मग काही प्रमाणात का होईना थोडं तुम्हाला शांत वाटतं. इवन एवढं कशाला, जिथं भांडणं चालू आहेत, रस्त्यावर कोण काय तर म्हणतो, अरे तुरे म्हणतो, किंवा कोणाचा गाडीचा चाक लागला, काय तर लागला, मग गाड्या थांबवते दोघं, गाड्या थांबवून मग अरे तुरे शिवीगाळ करते. आता ठीक आहे, तो त्याचा चाक त्याला लागला, तो गाडी थांबवला, तो त्याला म्हणू लागला, ठीक आहे, तो दोघांचा विषय आहे. पण आपण काय करतो, जमा होतो पाहण्यासाठी, आपण भांडण पाहण्यासाठी जमा होतो. जमा होऊन काय करतो, पाहत असतो. आपल्यामध्ये कोणीही सोडवायचा प्रयत्न करत नाही, कारण आपल्याला सोडवायचा नसतो. आता तो काय करतो ह्याच्या पुढे आपलं लक्ष असतं, तो शिवी दिला तर मारेल त्याला, तिने मारलं तर ह्याने काय करतो, मग हे कुठपर्यंत जातं हे पाहायचं असतं आपल्याला, तमाशा. आणि हे पाहण्यामध्ये सुद्धा आपला जो राग आहे तो थोडासा कमी होत असतो. तुम्ही पाहिलं, आपण मूवी पाहायला जातो, फाईटचे ॲक्शन असतात, मग आपल्याला कसं अंगात असं शक्ती संचारासारखं वाटतं. मग असं वाटतं की बाहेर गेलं तर मी पण 4 चौघांना मारू शकेन असं. पण ते पॉसिबल आहे का? आता त्या दृश्यामध्ये तसं काय नसतो. ठीक आहे, दृश्य आहे, तो खेळ आहे, चालू आहे, पण तुम्हाला एवढा तुमच्या अंगात असं शक्ती संचारासारखं का होतं? कारण तुमच्या हातला पण जो राग आहे तो बाहेर येत असतो. फक्त समोर तर तोडीला ते पाहून मग आपल्याला असं वाटतं. काही लोक तर असं इमॅजिन करतात की त्या नायकच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपणच मारत आहोत. मग बाहेर आल्यावर असं फील करतात की मीच हिरो आहे, आता कोण काय तर म्हणू, आता बघतोच मी असं. हे जे आहे हे सगळं एक प्रकारचं डिप्रेशनमुळे झालेलं असतं, एक प्रकारचं वेडेपणा म्हणा. कारण आपण मूवी बघतो, मूवी पाहायचं शांत, पण शांतपणे मूवी जर तुम्ही पाहिला, एकदा पाहिला एखादा मूवी, परत तुम्ही आयुष्यात मूवी पाहणारच नाही. कारण तिथं काही नसणारच हे तुम्हाला कळून चुकतंय. मूवीमध्ये एकरूप न होता जर तुम्ही मूवी पाहिला तर तुम्ही दुसरं मूवीच पाहणार नाही. का? काहीच नसतं तिथं. कारण आपल्याला छान वाटतं, हे मूवी छान आहे, दुसरा मूवी छान आहे, तिसरा मूवी छान आहे. का वाटतो? आपण त्या मूवीमध्ये काही भागामध्ये आपण एकरूप होत असतो. आता ज्यांना ॲक्शन आवडते, ज्यांना राग आहे, ते फाईटच्या सीनमध्ये एकरूप होत असतात. त्यांच्या मनात प्रेम आहे,
ते रोमांसच्या सीनमध्ये एकरूप होत असतात आणि ते एकरूप होऊन आपलं काहीसं जीवन तिथे जगत असतात. म्हणून पहा ना, काही लोकांना मूवी पाहायची फार इच्छा असते. आपलं वाटतं काय मूवी बघता, टी व्हीमध्ये बघ, मोबाईलमध्ये बघ. नाही, तो टॉकीजमध्ये जाऊन बघतो. काय होतं, रिलॅक्स होतो तो. जसं एखादा व्यक्ती रोज रात्री जाऊन ड्रिंक पितो, ड्रिंक पिल्याने थोडासा रिलॅक्स होतो, हा मूवी पाहिल्याने रिलॅक्स होतो. तसेच काही जण म्युझिक ऐकल्याने रिलॅक्स होत असतात, काही जण मंदिरला गेल्याने रिलॅक्स होत असतात. हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या सवयी आहेत, हे सवयी आहेत वेगवेगळ्या. आपला जो आतला डिप्रेशन आहे, तणाव आहे, तो बाहेर काढायचा हा एक प्रकार आहे. काही जण काय करतात, गप्पा-टप्पा करायला जातात. सुट्टी आले की मित्रांसोबत गप्पा-टप्पा. काय होतं गप्पा-टप्प्यात, थोडं मन मोकळं होतं, थोडं जे ताण आहे आपला तो निघून जातो, रिलॅक्स होतो. म्हणून हे सगळं करत असतो. रागसुद्धा असाच आहे. लहानपणापासून जे तुम्हाला डिप्रेशनमध्ये ठेवलेले आहेत, लहानपणात आपल्याकडे शक्ती नसते ना. आईवडील सांगेल, मोठे सांगेल तसं ऐकावं लागतं, मग आपण ऐकून घेतो. पण त्यांच्याबद्दल जो राग आहे तो आपल्या मनात साचलेला असतो. मग आपण जेव्हा मोठे होतो, मग आपण आपल्या लेकरावर म्हणा, आपल्यापेक्षा छोटे जे आहेत त्याच्यावरती तो राग आपण काढत असतो. कारण तो राग तेव्हा छोटा होता. जेव्हा आपले आईवडील किंवा शिक्षक किंवा मोठे आपल्याला तेव्हा रागावलं, ते केलं, ते त्यावेळेस आपल्याला जो राग आला होता तो छोटा होता प्रमाण, त्या रागाचं प्रमाण छोटा होता. पण आता तो मोठा झाला आहे. जसं काय तुम्ही एक छोटीशी अमाऊंट फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवता बँकेत, FD फिक्स्ड डिपॉझिट, मग ते काही वर्षांनी काय होतं, त्या अमाऊंटपेक्षा दुप्पट तिप्पट होते ते. हा रागचं सुद्धा असंच आहे. राग आणि चिडचिडेपणा, फक्त रागच नाही, जे काही इमोशन असतात, राग असो, प्रेम असो, द्वेष असो, ईर्ष्या असो, घृणा असो, मोह असो, जेव्हा आपल्या अंतर्मनात असतं तेव्हा छोटा असतो तो. कालांतराने काय होतो, तो त्याचं प्रमाण मोठा होतो, त्याची सीमा वाढती. पहा, लहानपणी जेव्हा तुमचे आईवडील म्हणले होते की असं करू नको, तुम्ही रागाला येऊन जास्तीत जास्त काय करत होता, नाही मी करतोच, मी जातोच, एवढंच तुम्ही बोलू शकला असता. पण तुम्ही हां ठीक आहे म्हणून जे थांबतो, मी करतोच, किंवा थोडंसं उलटं बोलायचं, तेवढंच थोडंसं प्रमाण होता. पण तो दाबून ठेवून आता काय करतो, तुम्ही मोठे झाला तर, तुमचे जर मुलं झालं तर तुम्ही काय करणार, तुम्ही पण तोच, काही तिकडे जायचं नाही अजिबात. जरी तो मुलगा म्हणला ठीक आहे जात नाही, तरी तुमचं समाधान होत नाही. तिथं गेलं ना, तुला बडवून काढीन, का आत्ताच बडवू. जर समजा तुम्हाला कळून चुकलं की तो तिकडे गेला, मग चालू तुमचं, मग मुलांना मारायचं. मग त्या मारण्यात तुम्हाला आनंद मिळत असतो. त्या लेकरांना मारण्यात किंवा आपल्यापेक्षा लहान वय असलेल्यांना मारण्यात, भांडण काढण्यात आपल्याला आनंद मिळत असतो. मग आपण नंतर म्हणतो किंवा मला आनंद मिळाला, असं नाही म्हणत आपण. नाही, तो चुकीच्या मार्गाने जात होता म्हणून मी त्याला धडा शिकवलो, नाहीतर परत तो चुकीच्या मार्गे लागला तर, हे म्हणायचे कारण आहे. असं तसं आपण पण मूळ मुद्दा काय असतो, राग व्यक्त केल्याने आपल्याला आनंद मिळत असतो, थोडा ताण कमी होत असतो.